नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, जेव्हा पाठीमागे आपण पाहतो तेव्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे जो आता नवीन पॅटर्न जो 2023 पासून राबवला जाईल, ह्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये जर सर्वात कळीचा मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे उत्तरलेखन. कारण पूर्वीचा जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता त्यातही आपण अभ्यास करायचो, वाचायचो, खूप मेहनत घ्यायचो. पण हा जो नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्यातही आपण वाचणार आहोत, मेहनत घेणार आहोत. पण यातला जो बेसिक डिफरन्स आहे आणि जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे उत्तर लेखन. उत्तर आता आपल्याला लिहायची आहेत, आपल्या स्वतःला त्यामधून एक्सप्रेस करायचं आहे. बेसिकली जर मनुष्य आणि इतर सर्व प्राणी, कारण मनुष्य हा सुद्धा एक प्राणीच आहे, पण मनुष्य आणि इतर सर्व प्राणी यांच्या दरम्यान जर सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स कोणता असेल तर तो म्हणजे मनुष्याला व्यक्त होता येतं. आणि मनुष्याला व्यक्त होण्यासाठीची जी अनेक माध्यमं आहेत त्यामध्ये एक आहे भाषा जी आपण बोलतो, मात्र दुसरं आहे ते म्हणजे लिपी, ज्याचा शोध खरं तर हा मनुष्यानेच लावला आणि ज्याच्या आधारावरती आपण एका रानटी अवस्थेतून एका सिव्हिलाइज्ड अवस्थेमध्ये आलो. आणि म्हणून मित्रांनो, लिहिण्याच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करता येणं हा मानवाचा सर्वाधिक महत्त्वाचा गुणधर्म आहे. आणि किंबहुना हे आपण अगदी वैदिक कालखंडापासून, की जेव्हा सुरुवातीच्या ऋग्वेदिक कालखंडात मनुष्याला कुठेही लिहिता येत नव्हतं किंवा आपल्याला ती लिपी ज्ञात नव्हती, पण उत्तर वैदिक कालखंडापासून जेव्हा पुढे ह्या सर्व बाबी लिहून ठेवायला सुरुवात झाल्या तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने आपल्या सर्व सभ्यतामध्ये जे जे काही नवीन ज्ञान निर्माण केलं गेलं ते सर्व लिपिबद्ध आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करणं सोपं झालं. मात्र या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मी हे समजू शकतो की तुम्हा सर्वांना लिहिण्याची सवय फारशी राहतच नाही आहे. ज्या काही गोष्टी आहेत आपण ऑडिओ क्लिप करतो आणि पुढे आपण त्या फॉरवर्ड करत असतो. मग ह्या अशा वेळेस पुन्हा लिहायचं म्हणजे अंगावरती काटा. पण मित्रांनो, खरंच लिहिणं इतकं अवघड आहे का? पाहूयात. आजच्या हे आपल्या सत्रामध्ये आपण आपल्या या प्लॅटफॉर्मद्वारे जो स्वाध्याय नावाचा आपण जो उपक्रम सुरू करत आहोत तर त्या संदर्भात उत्तर लेखन का आणि कशासाठी हे इम्पॉर्टंट आहे याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत फर्स्ट हाफमध्ये. आणि सेकंड हाफमध्ये आपण या स्वाध्याय उपक्रमाविषयी अत्यंत सखोल माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत. तुम्हा सर्वांचे सातत्याने फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत की सर नक्की या स्वाध्याय उपक्रमामध्ये काय असणार आहे. तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला या ठिकाणी मिळतील. तेव्हा सुरुवात करूयात या आपल्या या सत्राला. तर स्वाध्याय उत्तर लेखन सराव का आणि कशासाठी. सर्वात प्रथम मित्रांनो, स्वाध्याय किंवा उत्तर लेखन हे का करायचं हे माझ्यापेक्षा किंवा इतरांपेक्षा सुद्धा तुम्हाला आयोगच खूप चांगल्या रीतीने सांगू शकतं. जर तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC यांची जी नोटिफिकेशन आहे जर ती तुम्ही व्यवस्थित वाचली तर स्वतः आयोगानेच आपल्याला नक्की उत्तर लेखन कसं करावं आणि काय करावं याच्याबद्दल स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. आणि गमतीची बाब जी आपण नेहमी दुर्लक्षित करतो ती अशी आहे की आयोगाने कुठेही नोटिफिकेशनमध्ये तुम्ही कसं वाचावं हे नाही सांगितलेलं, पण हां, त्यांनी हे मात्र सांगितलंय की तुम्ही कसं लिहावं, काय तुमच्या उत्तरामध्ये अपेक्षित आहे आणि कशाला गुण मिळतील हे मात्र त्यांनी खूप चांगलं आणि सविस्तरपणे सांगितलेलं आहे की जे आपल्यासाठी एक प्रमाण असलं पाहिजे, ज्याला समोर ठेवूनच आपण आपल्या उत्तरांचा सराव केला पाहिजे. जसं की पहा, आयोगाची सूचना आपल्या सर्वांना. ज्याचा पहिला मुद्दा आहे, मुख्य परीक्षेचा उद्देश हा उमेदवारांची केवळ माहिती आणि स्मरणशक्ती तपासण्यापेक्षा त्यांच्या एकूण बौद्धिक गुणधर्मांचे म्हणजे इंटेलेक्च्युअल क्वालिटीज आणि आकलनाच्या सखोलतेचे, म्हणजेच काय, तुमचं आकलन किती चांगलं आहे त्या विषयाबाबतचं, त्या प्रश्नाबाबतचं, याच्यावरती तुम्हाला गुण मिळणार आहेत. सो हे दोन मुद्दे या ठिकाणी येतात. पहिला. सेकंड, हे प्रश्न म्हणजे जे आपल्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहे त्यामध्ये जे काही प्रश्न असतील हे प्रश्न उमेदवाराच्या विविध विषयांबद्दलच्या, कारण आपल्याला सामान्य अध्ययनामध्ये वेगवेगळे विषय आहेत, ऑप्शनल पण हा एक सेपरेट सब्जेक्ट आहे, तर त्या विषयाबद्दलच्या सामान्य जागरूकतेची चाचणी घेण्यासारखे असतील. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुम्ही IAS होणार आहात, तुम्ही डेप्युटी कलेक्टर होणार आहात, तर तुमच्या उत्तरामध्ये तुमची जी उत्तर असतील ती नागरी सेवामधील करिअरसाठी प्रासंगिक असली पाहिजे. IAS झाल्यानंतर, डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर तुम्हाला जे काम करायचं आहे ते काम करत असताना तुम्हाला हा सगळा जो कॉन्टेंट आहे जो तुम्ही पुट फॉरवर्ड करता आहात
तर तो उपयोगाला येणार आहे. आणि मग त्याला लक्षात घेऊन तुमची उत्तर असली पाहिजेत, ही दुसरी सूचना. तिसरी, हे प्रश्न उमेदवाराच्या सर्व संबंधित मुद्द्यांचे मूलभूत आकलन, विश्लेषण करण्याची तुमची क्षमता आणि जे काही विषय असे आहेत की ज्याबद्दल डिबेट होतो, घडून येतो, तर त्याच्यावरती तुम्ही नक्की कसा विचार करता हे तपासले जाणार आहे. आणि शेवटचं महत्वाचं, आयोगाने स्वतः सांगितलेलं आहे बघा की उमेदवारांनी त्यांची उत्तरं ही समर्पक म्हणजे रिलेव्हंट, अर्थपूर्ण म्हणजे मिनिंगफुल आणि संक्षिप्त म्हणजे अत्यंत ब्रॅव्हिटी, हे 3 महत्वाचे निकष तुमच्यासाठी मैलाचा दगड आहेत किंवा एखाद्या पथदर्शक दिव्याप्रमाणे आहेत. ह्याला कधीही विसरायचं नाही आपली उत्तरं लिहित असताना. मग जर सारांश स्वरूपात आपण बघितलं तर या सर्व मुद्दे किंवा सर्व सूचनांचा हा सारांश आहे, ज्यामध्ये बौद्धिक गुणधर्म, तुमचं आकलन, नागरी सेवामध्ये जाणार आहात तर त्याला अनुसरून उत्तर असली पाहिजे, तुमचं मूलभूत आकलन असलं पाहिजे, तुम्हाला विश्लेषण करता आलं पाहिजे आणि जे डिबेटेड जे सब्जेक्ट्स असतात त्याच्यावरती तुम्ही अतिशय बॅलन्स तुमचे विचार असले पाहिजेत, हे तुमच्या उत्तरामधून तपासलं जाणार आहे. मग ह्या गोष्टी लक्षात घेतल्यात, आता प्रश्न हा पडतो की हे करायचं कसं, हाऊ टू, पण ह्या गुणांचा विकास करणार कसा. उत्तर साधं सोपं आहे मित्रांनो, आणि ते म्हणजे उत्तर लेखन सराव. उत्तर लेखन सराव मित्रांनो. आपल्याला बऱ्याच वेळेस आपण पाहतो बघा, एक विद्यार्थी किंवा एक व्यक्ती असं म्हणतो की सर मला खूप चांगलं माहिती आहे की पोहायचं कसं, पण मला पोहताच येत नाही. का? कारण आपण सरावच करत नाही. आणि हा जर सराव केला नाही तर काहीच आयुष्यामध्ये प्राप्त होत नाही. आणि म्हणून सराव करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यातूनच आपण यापूर्वी पाहिलेल्या सगळ्या क्वालिटी डेव्हलप होऊ शकतात आणि पुढे सुद्धा आपल्याला ह्या उत्तर लेखनामधून हे सगळे मुद्दे डेव्हलप करता येतात. फॉर एक्झाम्पल, तांत्रिक कौशल्यांचा विकास. फ्लो असला पाहिजे उत्तरामध्ये, हे तुम्ही नेहमी ऐकलंय, पण तो कसा ठेवायचा, कसा प्राप्त करायचा, हे उत्तर लेखनातूनच जमतं. लिखाणाचा वेग वाढवणं, आपल्याला 6 मिनिटात 7 मिनिटात उत्तर लिहायचं आहे, 10 मिनिटात 10 मार्कांच्या प्रश्नांचं. मग हे लिहायचं कसं, 3-3.5 हजार शब्द लिहायचे 3 तासामध्ये, करायचं कसं, हे इथं येतं. प्रश्नांची गरज लक्षात घेऊन त्या उत्तराची डिमांड किंवा प्रश्नाची डिमांड पूर्ण करता येणं, विचार करण्याचा वेग आणि विचारांची स्पष्टता वाढणं, हे शक्य होतं सरावातूनच. भाषेची गुणवत्ता सुधारते, नाही म्हणलं तरी आपल्या भाषेची छाप परीक्षकावर पडलीच पाहिजे. त्याचबरोबर आशयाची समृद्धता, आपण जेवढं लिहू तेवढं आपला आशय म्हणजे कॉन्टेंट हा समृद्ध होणार आहे. काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे कळणार आहे. आकलन सोपं होतं, एवढंच नव्हे तर मला खरंच सब्जेक्ट कळलाय का, टॉपिक कळलाय का, हे त्यातून तुम्हाला समजू शकतं. जेवढं लिहाल तेवढं तेवढं जास्त तुम्हाला लक्षात राहणार आहे. नोट्स काढण्याची दिशा, अरे प्रश्न असा विचारतात, मी नोट्स मात्र वेगळ्या पद्धतीने काढतोय, काय उपयोग आहे त्याचा, हे कधी कळेल, जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष उत्तरं लिहाल. आणि सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे आत्मविश्वास उंचवणार आहे. आणि विदाऊट कॉन्फिडन्स तुम्ही कुठल्याही प्रकारची लढाई जिंकू शकत नाही मित्रांनो. आणि म्हणून लक्षात घ्या की बरेच विद्यार्थी असं म्हणतात की सर अभ्यास तर होऊ दे मग लिहायला येतो. अरे पण महत्त्वाचं काय आहे, इन्स्टेड ऑफ वेटिंग फॉर परफेक्शन स्टार्ट इम्परफेक्टली अँड देन कीप इम्प्रूव्हिंग. आपण परफेक्शनच्या प्रयत्नामध्ये वेळ वाया घालवतो, तसं न करता सुरुवात करा. तुम्ही इम्परफेक्ट आहात माहिती आहे, पण परफेक्शनकडे जाण्यासाठी सुरुवात तर करावी लागेल. आणि म्हणून त्यासाठी क्रिएट अर्जन्सी अँड डेस्परेशन. जोपर्यंत तुम्हाला कोणी पाण्यात ढकलत नाही तोपर्यंत तुम्ही पाय हलवत नाही. जोपर्यंत आपले कोण परतीचे दोर कापत नाही तोपर्यंत आपण पुढे जात नाही. म्हणून स्वतःला कम्फर्ट झोनमधून काढा, अर्जन्सी तयार करा आणि मित्रांनो प्रॅक्टिसला सुरुवात करा. बिकॉज प्रॅक्टिस इट देन ओनली यू कॅन परफेक्ट इट. आणि लास्टली मला हे खूप चांगल्या रीतीने माहिती आहे की मित्रांनो नवीन गोष्ट जेव्हा शिकायची असते तेव्हा खूप अनकम्फर्टेबल होतं. आणि म्हणून तुमचा पहिला रिस्पॉन्स आन्सर रायटिंगबद्दल काय असतो, कशाला, हे सगळं अनाठाई आहे, येतं मला, पण नाही, जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत हे कळत नाही. आणि म्हणून असं म्हणू नका, सुरुवात करा. सुरुवात करत असताना चुका होणारच आहेत, पण चुका झाल्यानंतरच तुमच्यामध्ये सुधारणा होणार आहे. आणि सुधारणा झाल्यानंतर पुन्हा प्रयत्न करा आणि ही सायकल पुन्हा रिपीट करा, पुन्हा रिपीट करा. याच्यामधूनच खऱ्या अर्थाने आपल्याला आन्सर रायटिंगवरती कमांड मिळणार आहे. आणि हे लक्षात घ्या,
तुम्ही आणि तुमचा परीक्षक या दरम्यान जर कोण असेल तर तुमचं उत्तर आहे. आणि म्हणून किती वाचलात काही मॅटर करत नाही. त्या 5 मिनिटामध्ये 6 मिनिटात किती इफेक्टिव्ह लिहिता याच्यावर तुमचं यश डिपेंड आहे. आणि म्हणूनच आपण हा स्वाध्याय प्रोजेक्ट या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, स्वाध्याय प्रोजेक्ट हा काय आहे, स्वाध्याय उपक्रम काय आहे, आपण त्यात काय काय करणार आहोत याविषयी माझे सहकारी श्री पंकज कांबळे सर हे तुम्हाला आता यानंतर माहिती देतील. मी पंकज सरांना विनंती करतो की सरांनी यावं आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना इथे माहिती द्यावी. सर, येस प्लीज. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सरांनी आत्ताच तुम्हाला उत्तरलेखन सरावाचं आवश्यकता आणि महत्त्व सांगितलेलं आहे. डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्या परीक्षांमध्ये ज्यावेळेस आपण MPSC आणि UPSC या परीक्षांची तयारी करणार आहोत त्यावेळेस आपल्याला उत्तरलेखनाचा सराव हा अतिशय महत्त्वाचा झालेला आहे. आणि मग उत्तरलेखन सराव या कौशल्याचा विकास करायचा आहे. त्यासाठीच आपण हा स्वाध्याय नावाचा एक नवा उपक्रम घेऊन आलेलो आहोत. मग हा उपक्रम कसा आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या उत्तरलेखन कौशल्याचा कशा प्रकारे विकास करणार आहोत, विद्यार्थ्याला काय देणार आहोत आणि या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला कशा प्रकारे सक्षम करणार आहोत याची चर्चा आपण या पुढच्या सेशनमध्ये करणार आहोत. मित्रांनो, सुरुवातीलाच आपण या उत्तरलेखन कौशल्य विकास उपक्रमाचे काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत. ही वैशिष्ट्ये काय आहेत की या वैशिष्ट्यांमधून तुम्हाला या उपक्रमाबद्दलची डिटेल माहिती मिळणार आहे. तर यामध्ये आपण आयोगाच्या अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकानुसार प्रश्नांची रचना असणार आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्याला सरावासाठी आपण जे प्रश्न देणार आहोत ते आयोगाने जो अभ्यासक्रम दिलेला आहे, जो 4 पानाचा अभ्यासक्रम दिलेला आहे, जो की GSच्या संदर्भात आहे, आणि त्या अभ्यासक्रमानुसार जे काही घटक आहेत त्या घटकानुसार प्रश्नांची रचना असणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, GSचा जो 4 पानी अभ्यासक्रम आहे त्यामध्ये आयोगाने थोडा संदिग्ध स्वरूपाचा अभ्यासक्रम दिलेला आहे. तो कसा, तर आता आपण पाहूया. आयोग इतिहासाचा जो टॉपिक आहे म्हणजे पेपर फर्स्ट, GS पेपर फर्स्ट मध्ये आयोगाने जो एक टॉपिक दिलेला आहे तो आपण उदाहरणार्थ घेतलेला आहे. आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना, व्यक्ती आणि समस्या. आता हा टॉपिक ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की 18व्या शतकाच्या मध्यापासून ते आजपर्यंत मग नक्की याच्यामध्ये करायचं काय आहे, सुरुवात कुठून करायची आहे, कोणकोणते टॉपिक इन्क्लूड करणार आहोत, तर त्याच्या संदर्भात आपण GSचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो डिकोड केलेला आहे. त्याच्यामध्ये आयोगाने दिलेला जो टॉपिक आहे त्या टॉपिकमधील सब टॉपिक आणि त्या सब टॉपिकचे मायक्रो टॉपिकमध्ये डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आणि हा डिकोडेड सिलेबस मधील प्रत्येक घटकानुसार आपण प्रश्नांची रचना केलेली आहे. जसे की तुम्ही पाहाल, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये 1857 ची पूर्वीची जी परिस्थिती आपल्याला अभ्यासायची आहे, मग त्या परिस्थितीमध्ये काय अभ्यासणार आहोत, तर मुघल सत्तेचा ऱ्हास, भारतात युरोपियनांचे आगमन, इंग्रज फ्रेंच संघर्ष, प्लासी आणि बक्सारची लढाई, जे की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये खूपच महत्त्वाचे आहे. आणि हा अभ्यासक्रम अशा प्रकारे डिकोड करून आयोगाने, म्हणजेच आता अभ्यासक्रम जो बदललेला आहे तो UPSCच्या अभ्यासक्रमाप्रमाणे झालेला आहे. त्यामुळे UPSCचे जे PYQ आहेत तेच आपल्याला दिशादर्शक आहेत. मग ह्या PYQ मध्ये या अभ्यासक्रमातील घटकाला कशा प्रकारे वेटेज दिलेलं आहे आणि त्या वेटेजनुसार आपण प्रश्नांची रचना केलेली आहे. मित्रांनो, पुढील वैशिष्ट्य आहे UPSC आणि पूर्वीची वर्णनात्मक MPSC नुसार प्रश्नांचे स्वरूप. आता UPSCचं आपल्याला मार्गदर्शन स्वरूपामध्ये आपण UPSCचे प्रश्न पाहणार आहोत. पण 2012 पर्यंत MPSC सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची होती. आणि मग डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्या MPSC मध्ये ऑप्शनल होता, बाकीचे विषय होते. मग त्यांच्या प्रश्नांचं स्वरूप कसं होतं त्याचा अभ्यास करून आपण आपल्या या उपक्रमामध्ये त्या स्वरूपाचा समावेश केलेला आहे. मित्रांनो, या उपक्रमामध्ये आपण GSचे जे 4 पेपर आहेत आणि त्यातील जवळपास 13 विषय आहेत, या प्रत्येक विषयानुसार सब टॉपिकमध्ये त्याचं कन्व्हर्जन केलेलं आहे आणि प्रत्येक टॉपिकवरती प्रश्नांची रचना केलेली आहे. त्यामुळं GSचे 4 विषय आणि 13 विषयांचा
आपला अभ्यासक्रम या उपक्रमाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. मित्रांनो, या उपक्रमामध्ये UPSCचे PYQ सोबतच घटकानुसार आपले जे काही विविध प्रश्न आहेत अशा 2000 प्लस प्रश्नांचा सराव आपण करून घेणार आहोत. 2000 प्लस प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थ्याचं उत्तर लेखनाचं कौशल्य हे अधिकाधिक कसं विकसित करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. यासोबतच तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून जे आयोगाने पॅरामीटर्स ठरवलेले असतात, उत्तर चेक करत असताना काही आयोगाचे पॅरामीटर्स असतात, त्या पॅरामीटर्स प्रमाणे हे मार्गदर्शक आपले उत्तर तपासतील आणि त्या उत्तरामध्ये आवश्यक त्या सूचना, आवश्यक त्या सुधारणा या सुचवतील. मित्रांनो, ही उत्तरं तपासून झाल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं आपण मॉडेल आन्सर देणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचं मॉडेल आन्सर ज्यावेळेस विद्यार्थी पाहिल आणि मार्गदर्शकांकडून ज्यावेळेस उत्तरं तपासून त्या सूचना येतील त्यावेळेस या दोन्हीची तुलनात्मक माहिती त्या विद्यार्थ्याला मिळेल आणि ते पाहिल्यानंतर विद्यार्थ्याच्या लक्षात येईल की मी अभ्यास करत असताना किंवा उत्तरलेखन करत असताना मी कुठं कमी पडतोय, माझी प्रस्तावना चुकते का, मी प्रश्न समजून घ्यायला चुकतोय का, माझा बॉडीमधला कुठला पार्ट मिसिंग आहे का, माझ्याकडे कंटेंट आहे पण माझी प्रश्नाची जी उत्तरलेखनाची जी रचना आहे ती कुठं चुकते का, या संदर्भात विद्यार्थी त्याच्यामध्ये विचार करायला लागेल आणि हा विचार केल्यानंतर विद्यार्थ्याच्या मनामध्ये निश्चितच वेगवेगळ्या शंका निर्माण होणार आहेत. मग या शंका निर्माण झाल्यानंतर विद्यार्थी आपल्याला फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष येऊन भेटून त्यांच्या शंकांचं निरसन सुद्धा या उपक्रमामध्ये आपण करणार आहोत. आणि हे शंकांचं निरसन करत असताना विद्यार्थ्याला आपण वेगवेगळ्या विषयानुसार मार्गदर्शक व्हिडिओंचं सुद्धा मार्गदर्शन देणार आहोत. म्हणजे जर आपण पाहिलं तर GSचे 4 विषय आहेत, त्यामध्ये साधारणतः 13 विषय इन्क्लूड होतात. पण प्रत्येक विषयाची डिमांड वेगळी असते, प्रत्येक विषयाचे प्रश्न वेगळे असतात आणि प्रश्नांच्या स्वरूपानुसार उत्तराची संरचना सुद्धा बदलत असते. जर आपण इतिहासाचा संदर्भ घेतला तर इतिहासाचं उत्तरलेखन करत असताना आपल्याला काही ऐतिहासिक दाखले द्यावे लागतात, ऐतिहासिक संदर्भ, ती उदाहरणं द्यावी लागतात. मात्र जर पॉलिटीचा प्रश्न असेल तर पॉलिटीचा प्रश्न हा आपल्याला करंटशी कोरिलेट करावा लागतो. त्याच्यामध्ये राज्यघटनेतील कलम किंवा सुप्रीम कोर्टाचे काही निकाल असतील, काही जजमेंट्स असतील, यांचा जर संदर्भ आपण दिला तर आपली उत्तरं अधिक प्रभावी होतात. आणि अशा प्रकारे विविध विषयांची उत्तरं कशी लिहावीत यासाठी आपण विषयानुसार मार्गदर्शक व्हिडिओ तयार करणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळेस विद्यार्थी आपल्या या स्वाध्याय नावाच्या उपक्रमामध्ये सहभागी होतील, ते ॲडमिशन घेतील, त्यावेळेस आपल्याकडे विविध स्वरूपाचे विद्यार्थी येणार आहेत. त्यांचं बॅकग्राऊंड वेगवेगळं असणार आहे, त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांची पार्श्वभूमी ही वेगवेगळ्या प्रकारची असणार आहेत. आणि त्यासाठीच आपल्या या उपक्रमाचा सर्वात महत्त्वाचा भाग जो कोणता असेल तर ते आहे हे स्वॅट ॲनालिसिस. या ॲनालिसिसच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांचं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड असेल किंवा त्यांनी आतापर्यंत काय काय वाचलेलं आहे, त्याची तयारी कशी सुरू आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत. त्याच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्याचे स्ट्रेंथ, या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्याकडं काय बलस्थान आहेत, विद्यार्थ्याच्या स्ट्रेंथ कोणत्या आहेत, ज्या या परीक्षामध्ये त्याला उपयोगी ठरू शकतात, त्याचा विद्यार्थ्यासोबत चर्चा करून त्याची माहिती घेणार आहोत. यासोबत विद्यार्थ्याचे वीकनेस कोणते आहेत, विद्यार्थी कुठे कमी पडतो. म्हणजे काही विद्यार्थी असे असतात की त्यांचं वाचन खूप भन्नाट असतं, ते खूप वाचत असतात, मात्र लिखाण करत असताना त्यांना कागदावर प्रत्यक्ष ते शब्द उतरवत असताना अनेक अडचणी येत असतात. याउलट काही विद्यार्थी असतात ज्यांना वाचनामध्ये खूप अडचणी असतात, सुरुवात कुठून करावी, कसं वाचावं, नोट्स कशा बनवाव्यात, या गोष्टी माहीत नसतात. आणि अशा स्वरूपाचे काही विकनेसेस असतात, ते आपण या स्वॅट ॲनालिसिसच्या माध्यमातून डिटेक्ट करणार आहोत. मग हे ॲनालिसिस झाल्यानंतर विद्यार्थ्याला कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत, विद्यार्थ्याच्या या प्रवासामध्ये कोणते थ्रीट्स असू शकतात, या सगळ्या गोष्टींची आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत, त्याचं एक ॲनालिसिस करणार आहोत. आणि हे ॲनालिसिस झाल्यानंतर प्रत्यक्ष विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार वैयक्तिक स्वरूपाचं एक वर्षभराचं प्लॅनिंग देणार आहोत की वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, सुरुवातीच्या महिन्यामध्ये काय करायचं आहे, मग महिन्याचं प्लॅनिंग दिल्यानंतर त्या आठवड्यामध्ये काय करायचं आहे, 6 महिन्यामध्ये विद्यार्थी काय करणार आहे, वर्षभर हा जो उपक्रम आहे
त्या उपक्रम कसा तो पूर्ण करणार आहे, सोबत त्याचं जे ऑप्शनल असतील, एस्से असेल, इतर जे काही त्याचे क्लासेस असतील, तर त्याचा वेळ आणि विद्यार्थ्याचा वेळ या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण त्याला वर्षभराचं नियोजन देणार आहोत. हे नियोजन दिल्यानंतर आपण पीपीपी मॉडेल बेस्ड एक विनिंग स्ट्रॅटेजी विद्यार्थ्यासोबत शेअर करणार आहोत. आता ही विनिंग स्ट्रॅटेजी कशा पद्धतीची असणार आहे, तर यासाठी एक पीपीपी मॉडेल आहे ज्याच्यामध्ये आपण प्लॅनिंग वरती चर्चा करणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याचं जी काय गरज आहे, त्याच्या क्षमता आहेत, त्याची एक बौद्धिक क्षमता असते, त्याची ग्रास्पिंग पॉवर असते, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण त्याच्यासोबत एक प्लॅनिंग शेअर करणार आहोत की या प्रवासामध्ये त्यांनी ड्रीम पोस्टकडे जात असताना कोणकोणत्या टप्प्यांनुसार त्यांना जायचं आहे, तर त्याचं एक प्लॅनिंग आपण देणार आहोत. त्यासोबत पार्टिसिपेशन, विद्यार्थ्याचा सहभाग या उपक्रमामध्ये खूप आवश्यक आहे. मग विद्यार्थी सहभागी करून घेण्यासाठी आपण त्याला एनकरेज करणार आहोत. तो जास्तीत जास्त सहभागी होईल, उत्तरलेखनाचा सराव करेल, अभ्यास करेल, विषय संपवून त्याच्यावरती त्याच्या काही शंका असतील, डाऊट असतील, त्या शंकांचं निरसन करून घेईल आणि वेळोवेळी मेंटॉरच्या संपर्कात कसा राहील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि लास्ट त्याचा परफॉर्मन्स. हा परफॉर्मन्स खूप महत्वाचा आहे, कारण या परफॉर्मन्सवरतीच ठरणार आहे की त्याला किती मार्क्स मिळणार आहेत, तो कोणती पोस्ट मिळवणार आहे. आणि हा परफॉर्मन्स तो काय एका दिवसात सुधारणारा नाहीये. सुरुवातीला त्याचा परफॉर्मन्स कमी असू शकतो, तो सरावाने सुधारता येईल, पण हा परफॉर्मन्स सुधारत असताना मुख्य परीक्षेचं जे आव्हान आहे, त्या मुख्य परीक्षेमध्ये त्याचा परफॉर्मन्स सर्वात जास्त चांगला कसा राहील यासाठी ही स्ट्रॅटेजी वर्क करेल आणि विद्यार्थ्याला मुख्य परीक्षेच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरेल. यानंतर प्रत्येक विद्यार्थी ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेला सुरुवात करतो त्यावेळेस त्याचे काही गोल्स ठरलेले असतात. म्हणजे त्याचा एक लॉंग टर्म गोल, त्याची एक ड्रीम पोस्ट असते आणि तिकडं जाण्यासाठीच तो या प्रवासामध्ये उतरलेला असतो. मग त्याची ड्रीम पोस्ट आहे, तर त्या ड्रीम पोस्टच्या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहोत. त्या ड्रीम पोस्टसाठी मागच्या काही वर्षांमध्ये त्याचं मेरिट कसं लागलेलं आहे, मग विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, त्याच्या मार्क्समध्ये ग्रोथ कशा पद्धतीने झाली पाहिजे, आणि मागच्या मेरिटचा अभ्यास करून येणाऱ्या परीक्षेमध्ये जर त्याला ती पोस्ट मिळवायची असेल तर त्यांनी किती मार्क्स जास्त मिळवणे अपेक्षित आहे यासाठी आपण विद्यार्थ्यासोबत चर्चा करणार आहोत. त्याला तशा प्रकारचं प्लॅन देणार आहोत आणि काही टार्गेट्स प्रोव्हाइड करणार आहोत. ही टार्गेट्स वेळोवेळी ज्याप्रमाणे या शिडीच्या चित्रात दिल्याप्रमाणे एक एक पायरी ज्यावेळेस तो चढत जाईल, एक एक टार्गेट पूर्ण करत जाईल, त्यावेळेस निश्चितच तो त्याच्या गोल पर्यंत पोहोचलेला असेल आणि त्याची ड्रीम पोस्ट मिळवण्यामध्ये नक्कीच त्याला त्याचा फायदा होईल. अशा प्रकारे आपण हे गोल्स आणि टार्गेट्स सिलेक्ट करणार आहोत. मित्रांनो, हा अभ्यास पुढे जात असताना पाठीमागं आपण जे काय वाचलेला आहे तो अभ्यासक्रम पाठीमागं पडू नये, तो अभ्यासक्रम सुद्धा विद्यार्थ्याच्या सोबत शेवटपर्यंत टिकून राहावा यासाठी काही रिव्हिजन स्ट्रॅटेजीज असतात. आणि ह्या रिव्हिजन स्ट्रॅटेजी नसतील तर विद्यार्थी पुढे पाठ आणि मागे सपाट अशा प्रकारे पुढे जात राहील. आणि त्याच्यामुळंच या रिव्हिजन स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा आतापर्यंत केलेला संपूर्ण अभ्यासक्रम तो सोबत घेऊन विद्यार्थ्याचा हा सगळा अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि मुख्य परीक्षेच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी संपूर्ण कौशल्य आणि संपूर्ण अभ्यासक्रम सोबत घेऊन जाण्यासाठी आपण त्याच्यासोबत रिव्हिजनची स्ट्रॅटेजी सुद्धा डेव्हलप करणार आहोत. यासोबतच मानसिक कणखरता हा या अभ्यासक्रमातील किंवा या प्रवासातील सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासाला सुरुवात करतो. सुरुवातीला आपलं एक मोठं टार्गेट असतं, एक ड्रीम पोस्ट असते. अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर महिना 2 महिन्यामध्ये आपण अभ्यासक्रम गोळा करतो, संदर्भ साहित्य गोळा करतो आणि ज्यावेळेस प्रत्यक्षपणे अभ्यासाला सुरुवात होते, आपण वाचायला सुरुवात करतो, PYQ पाहायला सुरुवात करतो, त्यावेळेस मात्र आपले पाय लटपटायला लागतात. आपण आपल्या ध्येयापासून विचलित व्हायला लागतो, कारण मानसिकदृष्ट्या आपण कमजोर व्हायला लागतो. हे एवढं मोठं आव्हान आहे, ते मी पेलू शकेल का, असे डाऊट त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागतात. कारण त्यासाठी वेगवेगळी कारणं असू शकतात, सामाजिक कारणं असू शकतात, कौटुंबिक असू शकतात, आपण केलेले काही प्रॉमिसेस असू शकतात, किंवा स्वतःच आपले काही बलस्थानं किंवा काही विकनेस यांचा अभ्यास न करता आपण स्वतःच काही गोष्टी ठरवून टाकलेल्या असतात.
आणि त्याचाच परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो. मात्र विद्यार्थी मित्रांनो, ही मानसिकता सक्षम ठेवण्यासाठी, ती सुधारण्यासाठी काही स्ट्रॅटेजीज असतात, काही उपक्रम असतात, जसे की योगा असेल, मेडिटेशन असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील. आणि या स्ट्रॅटेजीचा वापर करून आपण या प्रवासामध्ये कणखरपणे, सक्षमपणे उभे राहू शकतो. आणि हे जे काही स्पर्धा परीक्षेचं एक डिफिकल्ट आव्हान आहे ते आपण मानसिकदृष्ट्या सक्षम राहून अगदी आरामामध्ये पार करू शकतो. मी बऱ्याचदा पाहतो की मुख्य परीक्षा आली, पूर्व परीक्षा आली की बरेचसे विद्यार्थी असतात की ज्यांना झोपच लागत नाही. पूर्व परीक्षेच्या आदल्या रात्री जवळपास 50-60% विद्यार्थी झोपतच नाही. त्यांचा अभ्यास खूप चांगला झालेला असतो, त्यांनी रिव्हिजन खूप चांगली केलेली असते, पण मनामध्ये एक डाऊट निर्माण झालेला असतो. मनामध्ये स्वतःबद्दलची एक शंका निर्माण झालेली असते की अरे मी ही परीक्षा द्यायला जातोय पण मी पास होणार आहे का? अरे मी ही परीक्षा देतोय पण माझा परफॉर्मन्स कसा असणार आहे? पण विद्यार्थी मित्रांनो, त्या रिझल्टची अपेक्षा न करता, रिझल्टचा विचार न करता जर आपण आपला परफॉर्मन्स चांगला ठेवला तर नक्कीच आपण त्या परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवू शकतो. मात्र हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही आणि विद्यार्थी मानसिकदृष्ट्या कमकुवत होतात. आणि त्यासाठीच हा मानसिक कणखरपणा खूप आवश्यक आहे, जो विद्यार्थ्याला लॉंग टर्मचं यश देऊ शकतो, विद्यार्थ्याच्या या प्रवासामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. आणि म्हणूनच मानसिक सपोर्ट सिस्टीम म्हणून आपण त्याच्यासोबत उभे राहणार आहोत. मानसिकता टिकवून ठेवण्यासाठीची वेगवेगळी जी टेक्निक आहेत ती विद्यार्थ्यासोबत आपण शेअर करणार आहोत. मित्रांनो, हा सगळा उपक्रम आपला वर्षभर चालणार आहे आणि वर्षभर चालत असताना याच्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षा सुद्धा येणार आहेत. म्हणजे हा उपक्रम ज्यावेळेस तुम्ही सहभागी व्हाल या उपक्रमामध्ये, पुढे जाऊन तुमची पूर्व परीक्षा असणार आहे. पण जीएसच्या 4 सब्जेक्ट आणि त्यातील 13 विषयांचा अभ्यास केल्यानंतर हे पूर्व परीक्षेचं जे आव्हान असणार आहे ते आपल्यासाठी खूपच साधं सोपं होऊन जाणार आहे. कारण बऱ्यापैकी आपण कंटेंट वाचलेला असणार आहे. फक्त पुढे जाऊन आपल्याला पूर्व परीक्षेच्या दृष्टीने काही टेस्ट सिरीज असतात, तर त्या टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. मग त्या टेस्ट सिरीज कशा प्रकारे सोडवल्या पाहिजे, पूर्व परीक्षेला सामोरे जाताना आपली स्ट्रॅटेजी कशी हवी, सिसॅटचा अभ्यास कसा केला पाहिजे, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्हीचा अप्रोच कसा वेगळा आहे आणि त्या अप्रोचने गेल्यानंतर तुम्हाला निश्चित यश कसं मिळेल, यासाठी सुद्धा आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत. आणि ही पूर्व परीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षेचं आव्हान असणार आहे. मग त्या मुख्य परीक्षेचा सुद्धा अप्रोच पुढे जाऊन कसा असला पाहिजे, त्याच्या टेस्ट सिरीजचा सराव कसा केला पाहिजे आणि मुख्य परीक्षेचं आव्हान कसं पेललं पाहिजे, याची सुद्धा स्ट्रॅटेजी आपण विद्यार्थ्यांसोबत शेअर करणार आहोत. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं, विद्यार्थी ऍडमिशन घेतो, सुरुवातीचे 8 दिवस, 15 दिवस, महिना, काही 2 महिने असे विद्यार्थी नियमितपणे त्या उपक्रमांमध्ये आपला परफॉर्मन्स देत असतात. मात्र काय होतं की काळानुसार विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक पठारावस्था निर्माण होते आणि विद्यार्थी आपल्या या प्रवासामध्ये विचलित व्हायला लागतो. तो उत्तर किंवा त्याचे दिलेले असाइनमेंट पूर्ण करत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्या अभ्यासावर परिणाम होत असतो. त्याला काही डिस्ट्रॅक्शन असतात आणि म्हणूनच आपली जी टीम आहे ती वेळोवेळी विद्यार्थ्याचा फॉलोअप घेत असते. तर तुम्ही असाइनमेंट का सबमिट केलेला नाहीये, तुम्ही शिक्षकांना का भेटलेले नाहीये, तुम्ही आपल्या मेंटॉरच्या संपर्कामध्ये का राहत नाहीये, अशा प्रकारचा हा फॉलोअप असतो. आणि या फॉलोअपच्या माध्यमातून विद्यार्थ्याला पुन्हा या ट्रॅकवर आणण्याचं काम केलं जातं आणि त्याच्या ध्येयाच्या दिशेने त्याला पुन्हा त्याचा प्रवास सुरळीत करण्याचं काम आपली संपूर्ण टीम या फॉलोअपच्या माध्यमातून करत असते. मित्रांनो, आतापर्यंत आपण वेगवेगळी वैशिष्ट्ये पाहिली, पण एवढीच वैशिष्ट्ये नसून या उपक्रमामध्ये याच्यापेक्षाही अजून आपण काही जास्त देतोय, तर ते हे आहे की विद्यार्थ्याच्या गरजेनुसार पर्सनलाइज आणि कस्टमाइज फ्लेक्झिबल शेड्यूल. प्रत्येक विद्यार्थ्याची गरज वेगळी असते, प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या स्वरूपाचा असतो. आपल्याकडे परराज्यात सर्व्हिस करणारे सुद्धा विद्यार्थी आहेत, जे महाराष्ट्रातून केंद्रीय सेवेमध्ये वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या ज्या सेवा आहेत त्याच्यामध्ये गेलेले आहेत, मात्र त्यांना एमपीएससीची परीक्षा द्यायची आहे. मग अशा स्वरूपाच्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारचं शेड्यूल हवं. काही गृहिणी असतात ज्यांचा सकाळचा आणि संध्याकाळचा वेळ संपूर्ण कामामध्ये व्यस्त असतो, मात्र दुपारच्या काही वेळेमध्ये ते अभ्यास करू शकतात, तर त्या गृहिणींसाठी कसं शेड्यूल हवंय. काही विद्यार्थी असतात की ज्यांनी कुठंतरी क्लास लावलेला असतो, किंवा काही विद्यार्थी असे असतात की ज्यांचं कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे, कॉलेजचं शेवटचं वर्ष चालू आहे आणि मग त्या विद्यार्थ्यांना तयारी करायची आहे.
मग अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण विद्यार्थ्यांना पर्सनलाइज आणि कस्टमाइज स्वरूपाचं विद्यार्थ्याच्या गरजेनुसार वेगवेगळं एक फ्लेक्झिबल शेड्यूल देत असतो आणि त्यानुसार विद्यार्थ्याच्या अभ्यासाला दिशा देण्याचं काम करत असतो. यासोबतच हा आपला जो उपक्रम आहे स्वाध्याय उत्तरलेखन कौशल्य सराव उपक्रम, हा उपक्रम वर्षभर चालणारा उपक्रम आहे. संपूर्ण वर्षभरात विद्यार्थ्याच्या GSच्या अभ्यासक्रमाची आपण तयारी या उपक्रमाच्या माध्यमातून करून घेणार आहोत. पण हा उपक्रम 24/7 आणि 365 डेज असा चालणारा उपक्रम आहे. 24/7 असण्यामागचं कारण की हा ऑनलाईन स्वरूपात विद्यार्थी आपली जी उत्तरं आहेत ती लिहून सबमिट करू शकतो. कारण काही विद्यार्थी असे असतात की जे जॉब करत असतात. मग जॉब करत असताना समजा त्याची डे शिफ्ट आहे आणि त्याला रात्रीचा अभ्यास करायचा आहे. मग तो रात्रीचं उत्तर लिहायला बसला आणि रात्री 12-1 त्याची जी वेळ असेल त्यावेळेस त्याला वाटलं की आता आपल्याला लिहायचंय आणि सबमिट करायचंय, तर ते सुद्धा त्याला सहज शक्य आहे. यासोबतच काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना पहाटे 3ला उठून नळाखाली थंड पाण्याखाली आंघोळ करून अभ्यास करायची सवय असते. मग अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पहाटे तर पहाटे तू अभ्यास कर आणि याच्यामध्ये तुझं उत्तर, तुझ्या असाइनमेंट पूर्ण करून सबमिट कर. आम्ही वेळोवेळी त्याला प्रतिसाद देऊ, त्याच्या असाइनमेंट सबमिट करून त्याच्यावरती नक्कीच फॉलोअप देऊ. यासोबतच UPSC टॉपरची जी मॉडेल आन्सर आहेत, जे UPSC टॉपर्स आपली स्ट्रॅटेजी शेअर करत असतात, मॉडेल आन्सर शेअर करत असतात, विद्यार्थ्याला गरजेनुसार वेळोवेळी आपण ती मॉडेल आन्सर सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्याला त्याच्या उत्तरांमध्ये त्यातल्या काही चांगल्या गोष्टी घेता येतील का आणि आपलं उत्तर अधिक प्रभावी, अधिक कौशल्यपूर्ण कशा प्रकारे करता येईल यासाठी आपण ती मॉडेल आन्सर सुद्धा विद्यार्थ्यांसोबत शेअर करणार आहोत. आणि यासोबतच लास्ट बट नॉट लिस्ट टीम द ऑफिसरचा पूर्ण सपोर्ट आपल्या सर्वांसोबत नेहमीच असणार आहे. आपल्या अभ्यासाच्या कोणत्याही गरजेवेळी, कोणत्याही अडचणीवेळी ही संपूर्ण टीम आपल्यासोबत असणार आहे आणि आपल्या प्रवासामध्ये आपल्या पाठीशी, आपल्या सोबत खंबीरपणे उभी असणार आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आपण MPSC आणि UPSC मुख्य परीक्षेचं जे मोठं आव्हान आहे, या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी हा स्वाध्याय नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे. 1750 मार्क्सची मेन्स देत असताना 1000 मार्क्स हे GSचे आहेत आणि 1000 मार्क्समध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क्स मिळावेत. विद्यार्थ्याचं जे लॉंग टर्म गोल आहे, विद्यार्थ्याची जी ड्रीम पोस्ट आहे, विद्यार्थ्याचं जे स्वप्न आहे, त्या स्वप्नाच्या दिशेने जाण्यासाठी त्याला कशा प्रकारे मदत होईल या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा. आपल्या मुख्य परीक्षेची तयारी या उपक्रमाच्या माध्यमातून करा. जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेगवेगळ्या नंबरवरती कॉल करा आणि तुमचा प्रवेश आजच निश्चित करा. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.